15-15-15 33 किलो युरिया लागेल, 94 किलो सुपर फॉस्फेट लागेल, 25 किलो MOP लागेल, 1785 रुपयाला तयार होईल. बाजारात मिळते 3300 रुपयाला. आता याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स खतांमध्ये सल्फरचं ॲडिशन आहे. त्या ठिकाणी सल्फर ॲडिशन असल्यामुळे ती कॉस्ट आपण या ठिकाणी धरत नाही. माझा मुद्दा असा आहे की हे खतच उपलब्ध नाहीये आणि शेतकऱ्याला 10-26-26च पाहिजे, मग त्यावेळेस हा पर्याय. पण तुम्हाला जर हे उपलब्ध असेल तर तुम्ही नक्की ते घेतलं पाहिजे, असं त्याबद्दल माझा हे नाही. कॉम्प्लेक्स खतं जर बाजारात शॉर्ट झाली तर आपण सरळ खतांमधनं संयुक्त खतं बनवू शकतो. 14-35-14 30 किलो युरिया लागेल, 219 किलो सुपर फॉस्फेट लागेल, 23 किलो MOP लागेल, 2833 रुपयाला बनेल, 3600 रुपयाला बाजारात मिळतंय, म्हणजे 766 रुपये माझे वाचत आहेत. हा जर चार्ट तुम्ही बघितला तर या ठिकाणी शेवटच्या कॉलममध्ये सेव्हिंग मी दिली आहे. या ठिकाणी युरिया SSP MOP किती घ्यावं लागेल ते मी दिलंय. तुम्हाला लक्ष फक्त इथे ठेवायचं, SSP हलक्या क्वालिटीचं घेऊ नका. दाणेदार घ्या, पावडर घ्या, पण समजा इफ्कोचं मिळतंय, जुवारीचं मिळतंय, कोरोमंडलचं मिळतंय, महादनचं मिळतंय, लिबर्टीचं मिळतं, अशा कंपन्यांचं घ्या की जे स्टँडर्ड आहे.